ABP न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील फळेगाव ते खडवली रस्त्याचे काम सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। अनेक ठिकाणी कमी खोदाई, अपूर्ण साईडपट्ट्या, रस्त्यावर पडलेल्या भेगा आणि पाणी साचण्यासाठी निर्माण झालेले खड्डे आढळून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करून मजबूत पाया व साईडपट्ट्या तयार कराव्यात, तसेच रस्त्याची आवश्यक रुंदी कायम ठेवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी केली आहे। त्यांनी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याचे अंदाजपत्रक व कामाचे आदेश पाहण्याची मागणी केली आहे। रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी तात्काळ दूर कराव्यात आणि नागरिकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी विनंती भरत दळवी यांनी प्रशासनाकडे केली आहे। मतदारसंघामध्ये कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळ्यापासून पुढे भिवंडी तालुक्यातील अनेक गावापर्यंत जे रस्त्याचं काम सुरू आहे त्या रस्त्याची मी नुकतंच पाहणी केली। जवळजवळ 130 कोटी खर्च असलेला रस्ता आहे अशी माहिती मिळाली, परंतु रस्त्याची पाहणी करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ दिसला, मोठ्या प्रमाणामध्ये मनमानी कारभारसुद्धा दिसून आला। म्हणजे हा जो रस्ता आहे त्याला अनेक ठिकाणी साईडपट्टी नाही आहे, त्याचं नियोजन करण्यात आलेलं नाही आहे। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा मोठ्या प्रमाणामध्ये असतो, त्याची व्यवस्था करण्यात आली नाही। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव दिसला, रस्त्याचं कोणत्या प्रकारचं नियोजन नाही। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं दिसलं, खड्डेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा मी संपर्क साधला की या रस्त्याचं इस्टिमेट मला आपण द्यावं। या रस्त्याचं काम करताना मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे। संबंधित प्रशासनाचं या रस्त्याकडे कोणत्या प्रकारचं लक्ष नाही। टिटवाळा ते आणि असा हा रस्ता आहे आणि त्यामुळे हा खरं तर अशा प्रकारचे रस्ते जर तयार केले तर लोकांना रस्त्याची काय सुविधा मिळणार। आणि त्यामुळे माझी प्रशासनाकडे मागणी आहे की या रस्त्याला क्वालिटी असली पाहिजे, क्वांटिटी असली पाहिजे, या रस्त्याला दर्जासुद्धा असला पाहिजे। दर्जाहीन रस्ता आपण बनवू नये आणि जर आपण दर्जाहीन रस्ता बनवला तर टिटवाळा ते आणे भागापर्यंतचे सगळे ग्रामस्थ गावकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्यामुळे माझी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने प्रशासनाला, सार्वजनिक बांधकाम विभागाला खास करून मागणी आहे की टिटवाळा ते आणे हा जो रस्ता सध्या सुरू आहे का भर पावसाळ्यामध्ये रस्त्याचं काम अनेक ठिकाणी सुरू आहे, परंतु मला वाटते रस्त्याची डेडलाईनसुद्धा संपलेली असेल, खोळंब्यामध्ये हे काम सुरू आहे। त्यामुळे आपण जातीनं या रस्त्याकडे लक्ष घालावं। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळ्यापासून अनेक गावापर्यंतचा रस्ता काल मी बघितला। हा रस्ता बघितल्यानंतर अनेक प्रकारच्या उणिवा खऱ्या अर्थाने लक्षात आल्या। त्यामध्ये या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये साईडपट्टीला माती मला दिसली, साईडपट्टीचं कोणत्या प्रकारचं नियोजन नाही। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रस्त्याला क्वालिटी नाही आहे, क्वालिटी नसेल तर क्वांटिटी कशी येईल रस्त्याला, साईडपट्टीचं कोणत्या प्रकारचं नियोजन नाही आहे। या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे संरक्षण भिंतीची गरज आहे किंवा संरक्षणासाठी सुविधेची गरज आहे तिथं संरक्षण दिलेलं नाही। मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे या रस्त्यामध्ये दिसले। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनं इकडून तिकडे नेताना तारेवरची कसरत करावी लागते, त्याचं प्रशासनानं कोणत्या प्रकारचं नियोजन केलं नाही आणि मुळातच या रस्त्याला क्वालिटीच नाही आहे, दर्जाच नाही आहे, हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लक्षात आलं। आणि त्यामुळे हा टिटवाळा ते आणे हा जो लांब पट्ट्यातला जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे। त्यामुळे अधिकारी वर्ग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील यांनी तातडीनं या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। रस्त्याला क्वालिटी असली पाहिजे, दर्जा असला पाहिजे। दर्जाहीन जर रस्ता मिळाला लोकांना तर तो रस्ता पुन्हा बनवावा लागेल, जर क्वालिटीच नसेल तर त्या रस्त्याचा फायदा काय। आणि त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक रस्ते आहेत, अनेक बांधकाम आहेत, मग मंदिराची बांधकामं असतील, भवनांची बांधकामं असतील, ज्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी क्वालिटी दिसत नाही, दर्जा दिसत नाही आहे. मग अशा प्रकारची विकास कामं काय कामाची? जर अशा प्रकारचे रस्ते बनवले तर लोकांना त्याचा काय फायदा? आणि म्हणून मी काल रस्ता बघितला. भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला, की आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, रस्त्याच्या क्वालिटीकडे लक्ष दिलं पाहिजे, रस्त्याच्या दर्जाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण केवळ रस्ता बनवू नये तर त्या रस्त्याला क्वालिटी आपण दिली पाहिजे, रस्त्याला दर्जा दिला पाहिजे. महाराष्ट्रातले टॉप 1चे रस्ते हे मुरबाड विधानसभा मतदारसंघात दिसले पाहिजेत. महाराष्ट्रातील टॉप 1ची बांधकामं ही मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये दिसली पाहिजे अशी लोकांची भावना आहे. आणि त्यामुळे माझी मंचच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की टिटवाळा ते आणे हा रस्ता जो आहे त्याचं बांधकाम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या क्वालिटीकडे आपण लक्ष घालावं, दर्जाकडे लक्ष घालावं. दर्जाहीन असलेली बांधकामं ही खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये धोकादायक आणि भुईसपाट होतात. त्यामुळे आपण लक्ष घालावं. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.